त्र्यंबकेश्वरचा कायापालट करून येथे जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा निर्माण व्हाव्यात, श्रद्धा, सुरक्षा आणि सुव्यवस्थेचा एक नवा आदर्श उभा राहावा, ही महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दूरदृष्टी आहे. आणि त्यांच्याच संकल्पनेतून आणि दूरदर्शी मार्गदर्शनाखाली अध्यात्माला आधुनिकतेची आणि परंपरेला सुरक्षिततेची समर्थ जोड देणारा दर्शन पथ हा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र शासनातर्फे साकारला जात आहे. दर्शन पथ मंदिर परिसर मोकळा करून प्रशस्त अंगणे आणि सुंदर नक्षीकाम केलेले कव्हर कॉरिडॉर विकसित करत आहोत. शिवदर्शन संकुल श्री गोरक्षनाथ मठाच्या 5 एकर विस्तीर्ण जागेवर नियोजित हे 2 मजली दर्शन संकुल एकाच वेळी 9000 भाविकांची क्षमता असलेल्या या वास्तूत एकूण 14 भव्य सभागृहे प्रस्तावित असून तळमजला सशुल्क तर पहिला मजला विनामूल्य दर्शनासाठी समर्पित असेल. तसेच प्रतीक्षा हॉलमध्ये आरामदायी बैठक व्यवस्था, पेयजल, हिरकणी कक्ष आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा अशा सर्व सोयी एकाच छताखाली उपलब्ध असतील. या संकुलाच्या पहिल्या मजल्यावरून थेट मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्याची स्वतंत्र सोय केल्यामुळे गर्दीचा अडथळा न येता भाविकांना अत्यंत भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येईल. दर्शनानंतर भाविक पेशवे पथावर येतील. येथे इंटरप्रिटेशन सेंटरच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरचा इतिहास आणि ज्योतिर्लिंगांचे महात्म्य मांडले जाईल. परतीच्या प्रवासात नदीकाठी विकसित केलेले सुंदर घाट, विलोभनीय शिवोद्यान आणि सुव्यवस्थित शॉपिंग आर्केड भाविकांना एक सुखद आणि संस्मरणीय अनुभव देईल. नारायण नागबली आणि इतर महत्वाच्या विधीसाठी 2 एकर जागेवर भव्य विधी भवन साकारले जात आहे. कुशावर्त कुंड ते मंदिर या ऐतिहासिक शाही मार्गाचे प्राचीन मंदिर स्थापत्य शैलीनुसार पुनरुज्जीवन केले जात आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची उभारणी ही त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्राचीन परंपरेला साजेशा अशा ब्लॅक बासाल्ट स्टोन आणि पारंपरिक मंदिर वास्तुशैलीत केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणारा हा प्रकल्प म्हणजे भक्ती, सुरक्षा आणि नियोजनाचा एक अपूर्व संगम आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सज्ज होणारे हे नवीन त्र्यंबकेश्वर प्रत्येक भाविकाचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आध्यात्मिक समाधानाने परिपूर्ण करेल.